भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराजांनी वक्तव्याचा वारकरी संप्रदाय जे आहेत त्यांनी भागचंद महाराज यांनी मात्र जोरदार समाचार घेतलेला आहे। राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरित्रात कुठेही काठी लागल्याचा उल्लेख नाही असं भागचंद महाराज यांनी म्हटलेलं आहे। भगवान बाबांच्या काठीमुळे कोणाचंही नुकसान झाल्याची नोंद नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर नामदेव शास्त्रींनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं ज्यावर वारकरी संप्रदाय नाराज झालेला आहे पाहूयात। भगवान बाबा जेव्हा पाहतात ना तेव्हा आईच्या डोळ्यातून आलेलं प्रेम पाझरतं असं दिसतं, पण ते जेव्हा मारतात ना त्या काठीचा आवाज येत नाही, पण जीवन उद्ध्वस्त होतं। ती वाद करून फायदा घेणारे दुसरे असतात राजकारणी, वारकरी नसतात। जे 19 मुलं आले त्यातला 10 मराठा आहे जो MPC पास झाल्याने गडावर राहून पास झालेला आहे। तरी भगवान बाबांची काठी कोणालाही लागलेली नाही। कोणाचंही बाबांच्या काठींमुळं त्या ठिकाणी नुकसान झालेलं नोंद आजपर्यंत ऐकायला मिळाली नाही। त्यामध्ये त्या ठिकाणी शास्त्री महाराजांनी सांगितलं की आम्ही 200 मुलं सांभाळतो, त्याच्यामधले 50 मुलं मराठा समाजाचे सांभाळतो। आळंदीला जा, कधीतरी पहा, कितीतरी मुलं रोज वारकरी संप्रदायामध्ये घडतात, कधी त्यांची जात विचारली जात नाही।